भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि त्यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. आपल्या आयुष्यात त्यांनी भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आणि समानतेसाठी मोठे योगदान दिले. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि महान समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित समाजावरील अन्याय व भेदभाव दूर करण्यासाठी मोठी चळवळ उभारली. तसेच त्यांनी महिलांचे आणि कामगारांचे हक्क यासाठीही ठामपणे आवाज उठवला. डॉक्टर आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. भारतीय बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनातही त्यांचे मोठे योगदान आहे. देशाच्या विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधले जाते. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामांकित शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतले आणि PhD पदव्या मिळवल्या. त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर सखोल संशोधन केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ते अर्थतज्ञ, प्राध्यापक आणि वकील म्हणून कार्यरत होते. यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी वृत्तपत्रे सुरू केली, दलितांच्या राजकीय हक्कांसाठी आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, तसेच आधुनिक भारताच्या घडणीत मोलाचे योगदान दिले. इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. इसवी सन 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इसवी सन 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन या सर्वेक्षणात त्यांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड झाली. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात अनेक स्मारके आणि पुतळे उभारले गेले असून लोकसंस्कृतीतही त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते, तर आजोबांचे नाव मालोजी सकपाळ होते. मालोजी सकपाळ हे इंग्रजांच्या सैन्यात शिपाई म्हणून कार्यरत होते. सैन्यातील नोकरीमुळे त्यांना सैनिकी शाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. मालोजींना 3 मुलगे आणि 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. पहिला मुलगा घर सोडून संन्यासी झाला, तर दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यात नोकरीस लागला. तिसरे अपत्य म्हणजे मीराबाई ही मुलगी आणि चौथे अपत्य म्हणजे रामजी मालोजी सकपाळ, ज्यांचा जन्म सुमारे इसवी सन 1848 मध्ये झाला. रामजी सकपाळ यांनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले आणि पुढे नॉर्मल स्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण सुरू असतानाच सुमारे इसवी सन 1866 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी ते इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. ते इंग्रजी भाषेत प्रवीण होते. पुढे त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणूनही काम केले. रामजींचा विवाह वयाच्या 19व्या वर्षी 13 वर्षीय भीमाबाई सकपाळ यांच्याशी झाला. या दाम्पत्याला इसवी सन 1891 पर्यंत एकूण 14 अपत्ये झाली. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा या 4 मुली जिवंत राहिल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव आणि भीवराव ही 3 मुले हयात होती. रामजी सकपाळ ज्या पलटणीत कार्यरत होते ती पलटण इसवी सन 1888 मध्ये मध्य प्रदेशातील मऊ म्हणजे महू, आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर येथे लष्करी तळावर आली. येथे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. याच काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू येथील लष्करी छावणीत रामजी आणि भीमाबाई सकपाळ यांच्या पोटी भीमरावांचा जन्म झाला. भीमराव हे रामजी व भीमाबाई सकपाळ यांचे 14वे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे लहानपणीचे नाव भिवा असे ठेवण्यात आले होते. त्यांना भीम, भीमा आणि भीमराव या नावांनीही ओळखले जाई. आंबेडकरांचे कुटुंब महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ते महार या त्याकाळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजात जन्मले होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक व आर्थिक भेदभाव सहन करावा लागला. इसवी सन 1894 मध्ये रामजी मालोजी सकपाळ सैन्यातील नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या कुटुंबासह रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे राहू लागले. त्यावेळी भीमराव लहान असल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे त्यांना घरीच प्राथमिक शिक्षण द्यावे लागले. इसवी सन 1896 मध्ये रामजींनी कुटुंबासह साताऱ्याला स्थलांतर केले.
त्यावेळी भीमराव 5 वर्षांचे होते. नोव्हेंबर 1896 मध्ये त्यांचे नाव साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. याच वर्षी रामजींनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. मात्र त्याच वर्षी भीमाबाई सकपाळ यांचे मस्तकशूल या आजाराने निधन झाले. त्यावेळी भीमराव फक्त 5 वर्षांचे होते. त्यानंतर भीमराव व त्यांच्या भावंडांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत केले. साताऱ्यात आल्यावर आंबेडकर कुटुंब भाड्याच्या घरात राहू लागले. भीमरावांनी कॅम्प स्कूलमध्ये प्राथमिक मराठी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील सरकारी इंग्रजी शाळेत म्हणजे आत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल येथे प्रवेश देण्यात आला. त्या काळात कोकण व महाराष्ट्रात आडनावे गावांच्या नावावरून ठेवण्याची प्रथा होती. त्यामुळे मूळ आडनाव सकपाळ असताना 7 नोव्हेंबर 1900 रोजी शाळेत त्यांची नोंद आंबडवेकर अशी करण्यात आली. पुढे त्यांचे शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांनी आंबडवेकर हे आडनाव उच्चारायला कठीण वाटत असल्यामुळे आंबेडकर हे आडनाव स्वीकारण्याचा सल्ला दिला. भीमरावांनी तो स्वीकारला आणि तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबेडकर असे झाले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच वर्षी रामजी मालोजी सकपाळ आपल्या कुटुंबासह मुंबईला स्थलांतरित झाले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी मालोजी सकपाळ आपल्या कुटुंबासह मुंबईला आले आणि लोअर परळ येथील डबक चाळ म्हणजेच बदक चाळ नावाच्या इमारतीत एका खोलीत राहू लागले. मुंबईत आल्यावर भीमराव रामजी आंबेडकर एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. पुढे ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले आणि त्या शाळेत शिकणारे पहिले अस्पृश्य विद्यार्थी ठरले. रामजी हे कबीरपंथीय असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना हिंदू धर्मग्रंथांची ओळख करून दिली. समाजातील इतर जातींच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्या लष्करी पदाचा उपयोग केला. शाळेत प्रवेश मिळूनही भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांकडून योग्य मदत मिळत नसे. अनेकदा त्यांना वर्गात बसण्याचीही परवानगी दिली जात नव्हती. पाणी पिण्याच्या वेळीही त्यांच्यावर भेदभाव केला जाई. त्यांना पाण्याच्या भांड्याला स्पर्श करण्यास मनाई होती. एखादा उच्चवर्णीय व्यक्ती उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतत असे. बहुधा हे काम शिपाई करत असे. जर शिपाई उपस्थित नसेल तर भीमरावांना दिवसभर पाणी न मिळता राहावे लागे. या अनुभवाचे त्यांनी पुढे शिपाई नाही तर पाणी नाही असे वर्णन केले आहे. इ.स. 1906 मध्ये सुमारे 14-15 वर्षांचे असताना भीमरावांचे लग्न दापोली येथील भिकू वलंकर यांच्या 9-10 वर्षांच्या कन्या रमाबाई आंबेडकर रामीबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाही त्यांना स्पृश्य विद्यार्थ्यांपासून दूर बसावे लागे आणि अनेक शिक्षक त्यांच्याशी तुच्छतेने वागत असत. विद्यार्थी दशेत भीमराव दररोज सुमारे 18 तास अभ्यास करत असत. त्यांच्या मेहनतीमुळे इ.स. 1907 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलची मॅट्रिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. या यशानंतर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन त्यांचा सत्कार केला. त्या काळात एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्याने मॅट्रिक उत्तीर्ण होणे अत्यंत दुर्मिळ होते. या प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्र या पुस्तकाची प्रत भीमरावांना भेट दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना भगवान बुद्धांच्या शिकवणीची ओळख झाली आणि ते त्यांच्या विचारांकडे आकर्षित झाले. आर्थिक अडचणींमुळे रामजी सकपाळ यांना भीमरावांना पुढील शिक्षण देणे कठीण होते. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी भीमरावांची ओळख सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्याशी करून दिली. भीमरावांची बुद्धिमत्ता पाहून महाराजांनी त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी रामजी मालोजी सकपाळ यांनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रिव्हियस वर्गात दाखल केले. त्यामुळे भीमराव हे आंबेडकर कुटुंबातील पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी ठरले. या काळात रामजींनी डबकचाळ सोडून इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या म्हणजेच पोयबावाडी परळच्या चाळीत वास्तव्य केले. येथे भीमराव नियमित आणि एकाग्रतेने अभ्यास करत असत. महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी आणि फारसी या विषयात 75% जास्त गुण मिळवले. त्यांना इंग्रजीचे प्राध्यापक म्युलर आणि फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे मार्गदर्शन करत असत. आंबेडकरांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी 1913 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण केली. ते मुंबई विद्यापीठ येथून BA पदवी मिळवणारे अस्पृश्य समाजातील पहिले विद्यार्थी ठरले. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून राहू नये या विचाराने आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी स्वीकारली आणि 23 जानेवारी 1913 रोजी ते नोकरीवर रुजू झाले.
परंतु अवघ्या काही दिवसातच त्यांना मुंबईहून वडील आजारी असल्याचा संदेश मिळाला. ते तातडीने मुंबईत परतले. वडिलांशी भेट झाल्यानंतर 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजी मालोजी सकपाळ यांचे निधन झाले. या घटनेनंतर आंबेडकरांना बडोद्याच्या नोकरीवर वेळेवर परत जाता आले नाही. याच काळात त्यांना पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी प्राप्त झाली, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक प्रवासाला नवे वळण मिळाले. भीमराव रामजी आंबेडकर यांनी BA उत्तीर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर 2 पर्याय होते: नोकरी करून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा पुढील उच्च शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवणे. याच काळात बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचा विचार करत होते. भीमरावांनी महाराजांची भेट घेऊन बडोद्यात त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाची माहिती दिली. त्यावर महाराजांनी थेट प्रतिक्रिया न देता त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानातर्फे परदेशात शिक्षणासाठी 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात भीमरावांचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. या शिष्यवृत्तीसाठी करारपत्रावर 18 एप्रिल 1913 रोजी त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 अशी 3 वर्षांची होती. यानंतर भीमराव मुंबईच्या बंदरातून SS अंकोना या जहाजाने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहोचले. त्यांनी तेथील कोलंबिया विद्यापीठमध्ये राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. त्यांनी अर्थशास्त्र हा मुख्य विषय ठेवून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषयही अभ्यासले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.A. सेलिग्मन यांचे ते आवडते विद्यार्थी बनले. या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात त्यांची भेट लाला लजपतराय यांच्याशी झाली. भीमरावांच्या अभ्यासू वृत्तीने प्रभावित होऊन लजपतरायांनी त्यांच्या ज्ञानाची प्रशंसा केली. त्यावेळी प्राध्यापक सेलिग्मन यांनीही भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत असे गौरवोद्गार काढले. MA पदवीसाठी भीमरावांनी प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून 15 मे 1915 रोजी सादर केला आणि 2 जून 1915 रोजी त्यांना MA पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर त्यांनी PhDसाठी भारताचा राष्ट्रीय लाभांश हा ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अध्ययन या विषयावर प्रबंध लिहिला. 1917 मध्ये हा प्रबंध स्वीकारण्यात आला आणि त्यांना डॉक्टर ही उपाधी वापरण्याची परवानगी मिळाली. मात्र प्रबंध छापून सादर केल्यानंतरच पदवी औपचारिकरित्या देण्यात येणार होती. अखेरीस 8 जून 2027 रोजी त्यांना PhD पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या प्रबंधाचं पुढे ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने प्रकाशन झाले. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठात A. गोल्डन वायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित चर्चासत्रात त्यांनी भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास हा महत्त्वपूर्ण संशोधन निबंध सादर केला. हा निबंध 1917 मध्ये प्रकाशित झाला आणि पुढे पुस्तकाच्या स्वरूपातही प्रसिद्ध झाला. हे त्यांचे पहिले प्रकाशित संशोधन कार्य ठरले. कोलंबिया विद्यापीठात त्यांना जॉन ड्यूई यांचेही मार्गदर्शन लाभले. येथेच त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की कोलंबिया विद्यापीठात मला उत्कृष्ट प्राध्यापक आणि आयुष्यभराचे मित्र लाभले. 3 वर्षांसाठी मिळालेली शिष्यवृत्ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे वापरून अभ्यास पूर्ण केला. पुढे लंडनमध्ये जाऊन अधिक शिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्यांनी शिष्यवृत्तीची मुदतवाढ मागितली. सुरुवातीला ती नाकारण्यात आली, मात्र प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारशीमुळे त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर मे 1916 रोजी ते पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांच्याकडे आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. त्या पत्रात डॉक्टर भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या प्राध्यापकापेक्षाही अधिक आहे असे गौरवोद्गार होते. तसेच प्राध्यापक एडविन R.A. सेलिग्मन यांनी अर्थशास्त्रज्ञ सिडनी वेब यांच्यासाठी शिफारसपत्र दिले होते, ज्यामुळे आंबेडकरांना लंडनमधील विविध ग्रंथालयांत अभ्यास करण्याची सुविधा मिळाली. वेब यांनी त्यांना इंडिया हाऊसच्या ग्रंथालयातही अभ्यासाची सोय करून दिली. ऑक्टोबर 1916 मध्ये आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे प्रवेश घेतला.
कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्रात MA आणि PhDचे शिक्षण घेतले असल्यामुळे BSc न करता थेट MScसाठी प्रवेश देण्याची विनंती प्राध्यापक कॅनन यांच्या शिफारशीवरून मान्य करण्यात आली. याच काळात 11 नोव्हेंबर 1916 रोजी त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. MSc पदवीसाठी त्यांनी ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावर प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. मात्र शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना अभ्यास अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. परंतु त्यांनी लंडन विद्यापीठाकडून पुढील 4 वर्षांत परत येऊन अभ्यास पूर्ण करण्याची परवानगी मिळवून ठेवली. जुलै 1917 मध्ये आंबेडकर मुंबईत परतले आणि बरोदा संस्थानाच्या करारानुसार त्यांनी तेथे नोकरी स्वीकारली. त्यांची महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली. मात्र अस्पृश्य असल्यामुळे त्यांना कार्यालयात सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांनी ही बाब सयाजीराव गायकवाड तिसरे यांना कळवली, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. राहण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांनी ही नोकरी सोडून नोव्हेंबर 1917 मध्ये मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. मुंबईत त्यांनी 2 पारशी विद्यार्थ्यांना शिकवून दरमहा 100 रुपये मिळवले. तसेच स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली, परंतु जातीच्या कारणामुळे ती बंद पडली. त्यानंतर त्यांनी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अर्थशास्त्र, बँकिंग आणि व्यापारी कायदे शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. 10 नोव्हेंबर 1918 रोजी त्यांची सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे त्यांना दरमहा 450 रुपये वेतन मिळत असे. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी व्याख्यानांमुळे विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित होत असत. इतर महाविद्यालयांतील विद्यार्थीही त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी येत असत. या काळात त्यांनी धरखर्च भागवून उरलेले पैसे पुढील शिक्षणासाठी साठवले. 11 मार्च 1920 रोजी त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीत असताना कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली. 5 जुलै 1920 रोजी ते सिटी ऑफ एक्झेटर या जहाजाने लंडनला रवाना झाले. 30 सप्टेंबर 1920 रोजी त्यांनी पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. लंडनमध्ये त्यांनी अत्यंत कठोर परिश्रमाने अभ्यास केला. ते सकाळी 6 वाजता ग्रंथालयात जात आणि शेवटपर्यंत अभ्यास करत असत. दिवसातून जवळपास 18 ते 21 तास अभ्यास करून त्यांनी अल्पावधीत मोठे शैक्षणिक यश संपादन केले. जून 1921 मध्ये त्यांनी ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या प्रबंधाच्या आधारे MSc पदवी मिळवली. 28 जून 1922 रोजी त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे रुपयाचा प्रश्न या विषयावर प्रबंध लिहून DSc पदवीसाठी सादर केला. प्रारंभी काही सुधारणा सुचवण्यात आल्या, त्यामुळे ते भारतात परतले. त्यांनी प्रबंधाची मांडणी सुधारून पुन्हा सादर केला आणि नोव्हेंबर 1923 मध्ये त्यांना DSc पदवी प्रदान करण्यात आली. हा प्रबंध पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झाला आणि त्याला प्राध्यापक एडविन कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली. हा ग्रंथ त्यांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केला. या सर्व संशोधन आणि लेखनामुळे आंबेडकर अर्थशास्त्र व राज्यशास्त्रातील तज्ज्ञ तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून ओळखले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी साधारणतः 8 वर्ष लागतात, तो त्यांनी केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करून आपल्या विलक्षण बुद्धिमत्ता आणि परिश्रमाची प्रचिती दिली. अशा प्रकारे भीमराव रामजी आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण मिळवून आपल्या ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढील भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाबासाहेबांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी कोणकोणती आंदोलने केली, तसेच त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कशा प्रकारे मोठे परिवर्तन घडवून आणले. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.